जय हिंद मित्रांनो वनरक्षक भरतीची तयारी करायची आहे, त्यासाठी आम्ही कोणती पुस्तकं घेऊ असा मोठा प्रश्न तुमचा होता आणि त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. बघा, पहिलं तर आपल्याला वनरक्षकचा पॅटर्न काय ते समजून घेऊया, जेणेकरून पुस्तकं कोणती घेता येतील आणि ती कशी अभ्यास करता येतील या संदर्भात आपल्याला मदत होईल. तर वनरक्षकचा जो पॅटर्न आहे ना, तो आहे बाबा, आपल्याला 60 प्रश्न आहेत. किती आहेत? 60 प्रश्न आहेत आणि हे 60 प्रश्न 120 गुणांसाठी आहेत. गुण किती आहे? 120. म्हणजेच काय, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहेत. ठीक आहे. आणि इकडे कोणतेही नेगेटिव्ह जी सिस्टीम आहे ती नाही. म्हणजे तुम्ही बिंदास 60च्या 60 प्रश्न ठोकू शकताय, तुम्हाला तुमच्या हक्काचे काहीही वजा होणार नाही. ओके. परंतु आपण दारूबंदीसाठी पाहिलं तर दारूबंदीला नेगेटिव्ह सिस्टम आहे, इकडे नेगेटिव्ह सिस्टम आहे, इकडे पोलीस भरती सारखंच आहे. आणि पोलीस भरती सारखेच विषय आहेत. जीके म्हणजे सामान्य विज्ञान आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी आलं, मॅथ्स आणि रिझनिंग आहे, मराठी व्याकरण आहे. फक्त इकडे एक इंग्रजीचा एक जादाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. प्रत्येकी 15-15चा पॅटर्न आहे, 15 प्रश्न 2 मार्क. ओके. अशा प्रकारे वनरक्षकचा पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. मग आता ह्या विषयांसाठी कोणती पुस्तकं वापरली पाहिजे, ह्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला TCSचा पॅटर्न समजावं लागेल, कारण ही भरती कंडक्ट TCS करणार आहे. ओके. मग TCS काय करते तर बाबा, TCS कशा प्रकारे प्रश्न विचारते, त्याचा डेप्थ काय, त्याची खोली, काठिण्य पातळी आणि ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी पाहायच्यात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक प्रश्न संच घ्यावं लागणार आहे. कारण कोणताही प्रश्न संच तुम्ही विश्लेषण केल्याशिवाय येथे पुस्तक घेणं हे चुकीचं राहणार आहे. कारण मार्केटमध्ये आता मोठ्या प्रमाणात हेडिंग टाकून TCS पॅटर्नच्या आधारित वनरक्षक भरती 2026 पुस्तक, आणि आपण काय करतो, जाऊन ते घेऊन येतो. परंतु मग त्याच्यामध्ये काय गोष्टी भेटतात, व्हॅल्युएबल आहे का नाही, ओके, असं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग त्या गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नसेल तर आपल्याला सर्वात पहिला एखादा प्रश्नसंच घ्यायला लागेल. मग कुठला घ्यायचा हो, तर मार्केटमध्ये सध्या 3 गाजलेले प्रश्नसंच आहेत. एक आहे तुम्हाला बी पब्लिकेशनचं. ओके. बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे, जे भरपूर काळापासून चाललेलं आहे. ओके. ते पुस्तक तुम्ही घेऊ शकताय. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की अशा पुस्तकांमध्ये भरपूर चुका आहेत, पण मित्रांनो, मार्केटमध्ये कोणतीही चुका नाही असं कोणताही प्रश्नसंच नाही. तर प्रश्नसंचामध्ये चुका आहेत तर ते आपल्याला घ्यावाच लागणार आहे. हां, तुम्हाला काय, त्या चुका तुम्ही त्या पब्लिकेशनला मेल करू शकताय, तेवढं आपण करू शकतो, बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे मी असं सांगू शकत नाही की हाच पुस्तक घ्या, याच्यामध्ये एकही चुकी नाही, असं नाहीये. सगळ्यामध्ये काही ना काहीतरी चुकी आहे, परंतु घ्यायचंच आहे, अभ्यास करायचंच आहे. ठीक आहे. मग बी पब्लिकेशनचा आहे. दुसरा प्रश्न आहे इग्नाइट पब्लिकेशनचा आहे. ओके. आणि तिसरा आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन. ओके. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, जे आपला जम्बो वगैरे पुस्तक काढते बघा, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन ते आहे. आता मग तिन्ही घ्यायचे का? तिन्ही नाही घ्यायचे, तीनापैकी कुठलाही एक घ्यायचं. आणि तो पण कसा घ्यायचा माहितीये का, ज्याच्यामध्ये मागील प्रश्न आहे आणि ते विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे मागील भरती तुम्हाला माहित आहे 2019ला समथिंग झालेली आणि मला वाटते 2023ला झालेली, किंवा त्याच्या पण आधी ज्या ज्या काही झालेल्या अशा प्रश्नपत्रिकेचा त्याच्यामध्ये उल्लेख असेल, असे आपल्याला इथे प्रश्नसंच घ्यावे लागणार आहेत. ओके. मग त्याच्यासाठी इग्नाइट पण आहे, पब्लिकेशन पण आहे आणि स्मार्ट स्टडी पण आहे. तिघांपैकी तुम्हाला जे बेस्ट वाटेल, ज्याच्यात प्रश्नांची संख्या जास्त असेल, अचूक असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त वनरक्षक विशेष असं घ्यायचं नाही, कारण जे TCS आहे ना, ते खूप साऱ्या परीक्षा कंडक्ट करत असतात. मग त्याच्या बेसिसवरच आपल्याला एक प्रश्नसंच घ्यायचा, जिथे TCSचे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतील. मी तुम्हाला एका रीलच्या माध्यमातून सांगून देईन की कुठले, कारण याच्यावर थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. चलो, प्रश्नसंचाच्या बाबतीत गोष्टी क्लिअर झाल्या. आता आपण जीके संदर्भात समजून घेऊया. बघा मित्रांनो, जीके काय आहे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे, किंवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. जर तुम्हाला TCSचा पॅटर्न समजून घ्यायला लागेल आणि TCSचा अभ्यास करावा लागेल, तर तुमची बेसिक जी फाउंडेशन आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि ती स्ट्रॉंग असण्यासाठी तुम्हाला इयत्ता 5वी ते 10वी, ओके, 10वी पर्यंतचे शाळेय
पुस्तके तुम्हाला काय करायला लागतील, अभ्यासावे लागतील. आता ही पुस्तकं कुठे कशी मी तुम्हाला क्लिअर केलेले. एखादी जिल्हा परिषदेची शाळा बघायची, त्यांच्या मुख्याध्यापकाला एक लेटर लिहायचं, तुम्ही ज्या लायब्ररीला बसता तिथे एक लेटर लिहायचं, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते करू शकता. आणि हो, इंटरनेटवर पण इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे पुस्तकं PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. माझ्याकडे जर काय भेटले तर डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला टाकून देईन, तिकडे बघा, मी मागे इतिहासाचे वगैरे टाकलेले आहेत. ओके, सो तसं जर आपण पाहिलं ना तर मग आपला भूगोल, इतिहास, विज्ञान, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे 5-6 जे टॉपिक्स आहेत ते एकदम जबरदस्त क्लिअर होतात, कव्हर होतात आणि बेसिक फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग होते. कोणतीही परीक्षा असो, इवन MPSC ची सुरुवात पण पोरं इथूनच करतात. ओके, म्हणून तुम्हाला GK जर फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तकं काय आहेत ते घ्यायला लागते. मग आता तुमच्याकडे पोलीस भरतीचं सह्याद्री पण आहे, ते पण चालेल, पण पहिलं इथून सुरुवात झाली पाहिजे. तुमच्याकडे तात्याचा ठोकळा आहे, तुमच्याकडे सह्याद्रीचा ठोकळा आहे, तुमच्याकडे सामान्य नोबेल आहे, ते पुस्तकं नंतर वाचायची. सुरुवात तुम्ही इथून करायचं आणि GKचं जे आवाक आहे ते एवढ्यातच खूप आहे. याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही घ्यायची गरज नाही. हा, पण मार्केटमध्ये अजून एक पुस्तक आहे TCS वन लाइनर, ते तुम्ही नंतर घेतलं तरी चालेल. ओके, म्हणजे वाचून एक रिव्हिजन होईल आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला समजून येतील. त्यासाठी नंतर ते पुस्तक घेणं गरजेचं आहे, पण तुम्ही सध्या सुरुवात इथून केली पाहिजे. नेक्स्ट आहे मॅथ्स आणि रिझनिंग. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मॅथ्ससाठी सर्वात बेस्ट आहे नितीन महाले सरांचं. कोणतं? नितीन महाले सरांचं. का? अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलला याच्यात टाइप्स दिलेले आहेत. एका टॉपिकवर 15 ते 16 असे टाइप्स आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की बेसिक स्टडीज एकदम जबरदस्त होते. ओके, तर नितीन महाले सरांचं जे आहे पुस्तक ते तुम्ही घेऊ शकताय. आणि बुद्धिमत्तासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक घेऊ शकताय. सचिन ढवळे सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता सचिन ढवळे सरांचं पण पुस्तक MPSC लेवलचं आहे. पण तुम्हाला काय करायचं, जे वनरक्षकचं जे आपण पॅटर्न पाहिलेलं आहे, जे येते तेवढंच करायचं, अतिशयोक्ती करायची नाही. ठीक आहे. मराठीसाठी एकच बाळासाहेब शिंदे. काय आपल्याला घ्यायचंय? बाळासाहेब शिंदे सरांचं जे मराठी व्याकरण पुस्तक आहे ते घ्यायचं. आणि शब्दसंग्रहाचा जर अभ्यास करायचा असेल, शब्दसंग्रह देखील आहे, ते आपल्याला पुढे जाऊन पोलीस भरतीला देखील कामी येते. आता वनरक्षक चालले आहे, दारूबंदी आहे, या सगळ्याला हीच पुस्तकं कामी येतात बरं का. असं नाही की दारूबंदीला वेगळं घेतो, पोलीस भरतीला वेगळं घेतो, नाही. सगळ्या सरळ सेवा परीक्षांना जे आहेत हीच पुस्तकं लागतात. ओके, सो शब्दसंग्रहासाठी तुम्ही काय करू शकताय? मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे इंग्रजी विषय. 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. तसेच इंग्रजी हा विषय दारूबंदीला देखील आहे, तसेच इंग्रजी हा विषय तलाठीला देखील आहे, तसेच इंग्रजी हा विषय विविध सरळ सेवा परीक्षांना देखील आहे. मग इंग्लिशचा पण अभ्यास करावा लागणार आहे. इथे इंग्लिशसाठी तुम्हाला अगदी बेसिक अभ्यास करायचा असेल, म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही, तर तिकडे तुमच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे तेच उपयोगी ठरणार आहे. कारण एकदम बेसिक पासून तिथे गोष्टी मांडलेल्या आहेत जे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येतील. आणि ज्यांची इंग्लिश चांगली आहे बघा, म्हणजे काही काही लोक इंग्लिश माध्यमातून आहेत किंवा सेमी इंग्लिश केलेले, त्यांनी काय करायचं, बघा, पाल अँड सुरी असं एक पुस्तक आहे मार्केटमध्ये, ते घेऊ शकता. कारण हे थोडंसं बेस्ट पुस्तक आहे. ओके, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा आहे, पण तुमच्यासाठी तर ऍडव्हान्स नाही आहे कारण तुम्ही इंग्लिश माध्यमातूनच आहात. ते करायचं. अन्यथा MJ शेख सर आहे, MJ शेख सर. ओके, हे कोणासाठी माहिती आहे का? हे ज्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे किंवा सेमी इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांच्यासाठीच असणार आहे. बाकी सगळ्यांसाठी आपले बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक इनफ राहील. याच्या पलीकडे काही घ्यायची गरज नाही. आणि वन लाइनर जे TCS बेस येते ते मी तुम्हाला नंतर एखाद्या रीलच्या माध्यमातून सांगेल. एवढं करा, तुमचं चांगला अभ्यास होईल आणि येणारी पोस्ट तुमचीच असणार 100%. ओके, ऑल द बेस्ट.